परमार्थ याच्यासाठीच करायचं आहे. कशाला? याच्यासाठी केला होता हास, याच्यासाठी केला होता हास. आपण 20 मिनिटापूर्वी होतो. ती नाही काळजी करायची. रातभर येळभर कुणीकडे जाऊ द्या. आता लग्न न झालेली जी पोर आहेत, तुम्हाला बायको नाही, तुम्ही तो नादच सोडून द्या. तुम्ही आता असेच दिवस काढायचे. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, बायको. आणि वाक्य नीट आहे का? शिकलेले लोक, जेवढे लोक नीट आहे का? 99% लोकांनी असा बोबाटा केला का मुलगी मिळत नाही. हा बोबाटा चुकीचा आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 1000 मुलांमध्ये 833 मुली आहे. आपण 50 धरा, किती पोरं क्लिअर मोकळे? ते सही होणार आहे. ते कवा सहीच ते त्यांचा विषय मिटला. पण 850 मुलींमध्ये 600 मुली क्वालिफाईड आहेत. आणि क्वालिफाईड मुली असल्यामुळं तुमच्याकडे त्या पोरीच्या क्वालिटीचा मुलगा नाहीये ही अडचण आहे. मुलगी नाही ही अडचण नाही. आणि लोकांनी ते झाकून नेलं. पोरगीच मिळालं. कशी काय मिळत? कशी काय मिळत? पोरगी MBBS आहे. तो वळू गावात बँडवाले थकीतोय. कोण देईल त्याला? तो जीप काढू काढून नाचतोय. कोण देईल त्याला पोरगी? आणि का द्यायची? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. का नालाय कांना पोरी द्यायच्या? का द्यायच्या? 20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण मुलीला जपलो. का बेवड्याला पोरी द्यायच्या? 80% पोरं पोरी देण्याच्या लायक नाहीत. मधलं लग्न जमवणारे दलाल नीट आहे का मधले? 40% पोरांचे तोंड सडलेत गोवे खाऊन. कोण पोरगी देईन? 20% पोरं पिवळे पडलेत क्वाटरी पिऊन. कोण पोरगी देईन? 10 लाख रुपये वर्षात मेहनत घालायचे आणि आषाढामध्ये कोर्टात भांडण लावायचे. घडलंय का नाही बोला? आज 10 लाख रुपयाच्या वैश्यक मेहनत घालायचे आणि नालायकांनी नालायक वागायचं आणि पुरीच्या बापाने भांडण लावायचं. आषाढ महिन्यामध्ये त्यांना कचेरीचे गरके घालायचे. 20% संसार वैश्यकात लग्न झाले आषाढात बारबादेत. हो आहेत का नाही? हे फक्त लोक बोलून दाखवीत
नाही. आज शेतकरी बापानं जर 10 लाख रुपये लग्न करून मुलीचं लग्न केलं मरण ना तो शेतकरी. बाकी त्यांचं जाऊ द्या, बाकी त्यांच्या पैशाला उता आलाय, बाकी त्यांनी मरू द्या, उलथू द्या तिकडं. पण सगळ्यात कामाचा संसार जर कोणता असेल तर शेतकऱ्याचा आहे. आज 4 वर्ष भयान दुष्काळाला तोंड दिलं त्यानं. 4 यंदा महाराज, यंदा तर एवढी वाईट परिस्थिती झाली शेतकऱ्याची, धरणं भरून गेली. अजून 15 दिवस जर पाऊस झाला नाही ना महाराज तर शेतकऱ्याला त्याच्या दारातली लक्ष्मी सुद्धा सोडून द्यावं लागेल. डोंगराला तोंड टेकवायला जागा नाही. गेल्या वर्षी पाऊस उशिरा झाला होता पण लक्ष्मीचं भागत होतं. काही भागामध्ये आता जनावर चरून उभे राहतात, इतका सारा. आपलं काय नाही तर ह्या डोंगरांना आता एवढं गवत पाहिजे. वर्ष श्रावण संपत आलाय. आज एवढ्या भयान दुष्काळाला शेतकऱ्याला तोंड द्यायचं. त्या हवामान खात्याने दिली नादी लावून शेतकरी ते गडी तर एप्रिल मध्येच म्हणला 107% होणार आहे, 10% होणार. इथं पहिल्याच पडानं तर 1 ते 7 करून आणतो. लोकांनी बिचाऱ्यांनी बायकाकडे पोरांचे उपाशी राहून त्यांनी दागिने मोडून बियाणे उभे केले, खत उभे केले. आज शेतकऱ्याची वाईट परिस्थिती कोण आहे, कोण करते. आज बिचाऱ्याला जर मूग निघाला तर आज 4,000 रुपये मूग आहे. 4च्या 5च्या पुढे मूग जात नाही. आज 1 क्विंटल मूग काढायला किती खर्च होतोय हे बातम्या देणार यांना कळलंय का. यांना दुपारभर मुगाच्या शेंगा तोडायला लावल्या पाहिजे. यांनी फक्त बांधावर उभं राहायचं. विक्रमी उत्पादन मुगाचं हे कोण उचल गावात नेऊन ठेवी मग बातमी दे. सगळ्यांनी उठायचं त्या शेतकऱ्याचा खेळ करायचा मला. आणि या सगळ्या लोकांना शेतकऱ्याचं काय झालंय, भांडवल. सगळ्या लोकांना काय झालंय, भांडवल. त्याला माहितीये फक्त मुद्द्यावर शेतकरी आणून घालायचा आणि द्यायचा सुरू. सगळ्यांनी त्याचं भांडवल करायचं. फक्त आम्हाला शेतकऱ्याची लय काळजी. काय वांग काळजी आहे. महाराज 4 वर्ष दुष्काळ पडला तरी त्यानं पोऱ्या शिकवलाच, त्यानं मुलीचं लग्न केलंच. अरे बायकोच्या गळ्यातले दागिने गेलात त्याचे, पण तो मुलापासून शिक्षणापासून हटला. बायको रोजाला गेली त्याची, पण त्यानं संस्कृती बिघडवली नाही. आज अख्खा धर्म जर कोणी टिकवला असेल तर शेतकरी नाही. दारातली गाय गेली त्याच्या आणि त्याच्या पोरींच्या संसाराचं 20% वाटोळं झालंय. लग्न जमावणारे नीट आहे का. हा विनोद नाही महाराज. आणि मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मुलीच्या बाबतीत एक वाक्य सांगू तुम्हाला. फक्त त्या मुलीचे आईबाप जिवंत आहे तोपर्यंत त्या मुलीचं जीवन चांगलं आहे. नाही ते अवलादींना कोण पोरी देत आहे भांगाराला. तहसीलदार मुलगी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. घ्या तिला 1.5 लाख तुल्यत येते का 1.5 लाख. भंगरी मी शेकाडी दोन मुंबलं दिंडतो. तुला काय कळत गाजर. इथं तहसीलदार मुलगी आहे, तुला कोणत्या पॅन्टवर कोणता शर्ट घालावा हे तरी कळत रे. जीन पॅन्ट घालणाऱ्याला गाई धुवायला बसवाय पाहिजे. पावशेर दूध काढ गायचं एकदा बसून. पहा ते कुणीकडे चाला ते कुणीकडे. मोबाईल सुद्धा लोक पहा, सगळे लोक मोबाईल वापरते. वापरा तुम्ही. तुमच्या शर्टाला खिसे कुठे आहेत रे. डाव्या बाजूला आहे बरोबर. शिकेल आहेत तुम्ही. हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. नाजूक इंद्रिय कोणता. लाज नाही वाटते का मोबाईल वरच्या खिशात ठेवता. 2-4 वेळा जर व्हायब्रेट झाला तर उखडून जाशील ना, मरशील ना. हा विनोद नाही महाराज. एक 15-20 मिनिटं जर चांगला मोबाईल व्हायब्रेट झाला ना, अटॅक झाला पाहिजे माणसाला. सगळ्यात नाजूक इंद्रिय. मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवायचा नाही, कधीच ठेवायचा नाही. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात ठेवायचा नाही कधी. रेंज जाती माणसाची. मोबाईल मागच्या खिशात ठेवा, फुल रेंज. मोबाईल मुळे पागल झालीत लोक महाराज. बोलाना ना फिराना काही कवाय नाही. येड्याचा बाधा. कोण बायका दिली यांना. तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी. आता पोरीचा बाप हुशार झालाय. तो शेतकऱ्याला पोरगी देत नाही, सर्व्हिसवाल्याला देत नाही. तो म्हणतो शेतकरी नको, शेती पाहिजे. हुशार येतोय आणि बरोबर आहे त्याच. हो आता पोऱ्याचा बाप असा बधीर झालाय. बधीर ओळू खपा ना. आणि ओळू गावात तकलीफ करतो. पण लग्न वेळेत लागून देईन. पोरीचा बाप म्हणतो शेती आहे नोकरी नाही, नोकरी आहे शेती नाही, दोन्ही आहे कार तो सुईचं नाही.
आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या, कोण शिका मिळालं एवढा सांड पिवळा होऊ द्या. भले तिला पहिले 2 पोर आहे, मांडी घेऊ मग आता काय करता. त्या फुंदिलेल्या पोरी सुद्धा दणादण करायला लागले लोक, मिळालंच. आता एक लग्न जमावणाऱ्यांची तुळी आली, एक दलाल लय धंदा फुलत्यांचा. ते पोराचा बाप म्हणला पाहा, तो दलाल म्हणला झाकली 1.25 लाखाची. मी आहे ना, एवढे लागतील 4 लाख. इतके कॅन्सर घे पण 4 लाख काचे, 1 लाख मला आणि 3 लाख पुरीच्या बापाला. पण पोरगी कोणची ते विचारायचं नाही. बाई आहे ना, बऱ्याच पोरं नाही करा ना, लग्न नाही घाई घाई केलं रे. योगायोग नाही, हल्ला फडा योग. आता लग्न न झालेल्या पोरांना 2 पर्याय, 1 2 मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू झाला गोसाई. त्या मामाला आहे का? त्या किती आहे? 2 आहे. त्या मामाला एकही नाही. तुम्ही आले आमच्या टोळीत. त्या मामाला 1 आहे का? नाही. त्या एकच आहे. तुला भाऊ किती? 2 आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड चढेल. त्या मामाला आहे का रे? नाही. झालं वाटून. त्या मामाला आहे बरे. तुला आपला मामाला मुलगी आहे का? नाही. का मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकला येत. आता हसाल मारा, पण याच्यातलं एक वाक्य सुद्धा खोटं ठरणार नाही. हे इंग्लिशचे वाक्य आहेत महाराज. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते काही खरंय. 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. हो, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजर पैसे देईल. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. बागायतदाराकडे काय वांग आहे, ते बसलं यादीत नाव आलं का पा 1.5 लाख आहे का. अहो 10,000 बँकेत येणार, त्याला 3,500 पेट्रोलला घातले रोज बँकेत. राम राम नाही आले या. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरी खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपलील. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीनी. आम्ही एका वर्गात होतो नाही. थोबड हल्ले पाहिजे यांचो, आणि आणला हाणणे एवढाच पर्याय. कुणावरही प्रेम दरिद्री नाही तर. पोरगी 12वीला आणि पोरगावून द्यायच्या हाताखाली, हे प्रेम आहे का? दिल्ली आहे ईट भी देंगे. काय ईट भी देंगे? पोरगी कॉलेजला पोर शेड्यांकडे वक्र संघ येणं तर घोराटवा असत होतं तर काय हल्ल्या पाहिजे धरून हे. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो माणसं संपतील, संपले का नाही बोला. आता 5 गोष्टी सांगून देतो तुमच्या शंकराच्या पुढं 2च वर्षात घडणार आहे. तर नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं 5 गोष्टी घडणार आहे 2 वर्षात. अजून 2 वर्षात घरात माणसं राहणार नाहीत. का? नीड आहे का? प्रत्येकाला एक मुलगा आहे, एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे आहे. मूग काढायचं काम चाललं, कपाशी काढायचं काम चाललं तर 10:30 वाजता गावाला कुलूप आहे. माणसंच नाही गावात, भिकारी सुद्धा येईन गावात. माणसंच नाही तर येतील कसे?
अरे 10 वर्षापूर्वी न्हाव्याच्या वाट्यावर 2-4 माणसं राहायची, सुताराच्या वाट्यावर 2-4 माणसं राहायची, हॉटेल पुढे 1-2 माणसं राहायची आणि वाट्यावर म्हातारी बसत राहायची, वाट्याच्या खाली गाई राहायची, तिला पाणी मिळायचं आणि उन्हात आलेल्या पाहुण्याला चहा मिळत होता. दुपारी जर पाहुणा पत्रिका घेऊन आला तर म्हातारी म्हणायची, भाऊ माझ्या ज्यांना चूल पेटवणं शक्य नाही, पण टोपल्यातली अर्धी भाकर तू खाऊन. आज काय पुढे माणसं, म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवाखान्यात नेते. आज म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतोय, ढगढसा रडतोय. 50% घरांमध्ये म्हातारी माणसं तळतळून मेलीत महाराज. लोक फक्त बाहेर कपडे कडक घालतात, तळतळून मेली. म्हाताऱ्याकडे पैसे काढायला, सही करायला, न्यायला कोणी नाही. 5-10 हजार रुपये त्याचे बँकेत आहेत, कोण नेईल? म्हातारी लोकांना